ज्ञान म्हणाले सर ते तर खरंच अगदीच करेक्ट आहे. त्याची गरज आहे आता आणि सगळ्यांना त्याची गरज आहे. जे काही चाललंय ते बघता ते गरज आहे. हा जर बघशील तर हे पण ना हँड पेंटेड आहे. हे सुद्धा हँड पेंट केलेलं आहे तिने आणि खरे मोर पंख तिने लावलेले आहेत. त्या तिथे न थांबता हा एक तिने बनवलेला आहे. अंजली मगर म्हणून आहे. किती दिवस लागले सगळं करण्यास? आय थिंक एक महिनाभर तिला लागलं असणार आहे ऑफकोर्स हे सगळं करायला. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर स्टार प्रवाहाचा गणेश उत्सव म्हटल्यावरती एक जोडी जे आल्यानंतर रेअर कार्पेटवर हवाच होते आणि माझ्याबरोबर मिलिंद आणि रुपाली. मिलिंद सर नेहमीप्रमाणे खूप छान दिसतात आणि खरं तर कौतुक ह्याचं आहे की तुम्ही मागे गणपती बाप्पाचा जो ग लिहिला ना, इतका भारी वाटतोय. कमाल ग गणपतीचे. खरं तर लुक बद्दल नेहमीच बोलतो असतो, पण ह्यावेळी काय असं वेगळं ठरलं? कारण का नेहमी तुम्ही रुपालीला थोडं मॅचिंग असतं, ह्यावेळी थोडं 19-20 झालेलं आहे असं मला वाटतं. हो, कारण आमचे डिझायनर्स दोघांचे वेगळे आहेत. माझं नेहमीप्रमाणे दुर्गा दर्शना शानबागनी केलेलं आहे आणि दर्शनाचा हातखंडा आहे, ती पेंट करते. म्हणजे गणपती नमः, गणपतीचा कार्यक्रम आहे, गणेशोत्सव आहे आणि पेंट केलेलं स्वतः चित्र काढलेलं घालायला मजा येते. इंडियन ट्रेडिशनल जे आपण म्हणतो तसं असतं आणि मला ना, मी कॉन्फिडेंटली हल्ली दर्शनाला सांगतो की गणपतीचा इव्हेंट आहे, स्टार प्रवाहाचा इव्हेंट आहे आणि तू कर. हा, मी तुला म्हटलं माप पाठवू, म्हटलं माझ्याकडे आहे, तू काही बदललेला नाहीयेस. आणि त्यामुळे मी तिच्या याच्यावर काल आलं घातलं आणि आज आलो. खरं तर रुपाली कमाल, म्हणजे नेहमी काहीतरी वेगळं द्यायचं असतं. ह्यावेळी पूर्ण मोराचं लुक आहे. खरं मोर पंख पण दिसत आहेत, खरी फुलं दिसत आहेत. काय म्हणजे थॉट असतो नेहमी की आपण काहीतरी वेगळंच दिसलं पाहिजे सगळ्यांपेक्षा? हा, सगळ्यांपेक्षा वेगळं दिसलं पाहिजे हा थॉट असतोच, पण मला कौतुक डिझायनर्सचं वाटतं जे खूप मेहनत घेऊन या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात एक थॉट असतो किंवा त्यांना असं वाटतं की ही कॅरी करू शकेल किंवा आपण काहीतरी वेगळं तिला देऊया. मॅम हे नाही झालं, हे करूया का? आणि मी कम्प्लिटली त्यांच्यावर विश्वास ठेवून की ओके करा, काहीतरी वेगळं करूया. मग त्याच्यात काही इनपुट्स द्यायचे असतील तर तो भाग वेगळा, पण मला वाटतं त्यांची प्रोसेस एक वेगळी असते. ते बघत असतात, ते फॉलो करत असतात. त्यांनी सगळे रेड कार्पेट्स बघितलेले किंवा इव्हेंट्स बघितलेले, सो त्यांच्या डोक्यातली मी एक वेगळी असते. त्यामुळे ते प्रत्येक वेळेला काहीतरी एक्सपेरिमेंट करत असतात आणि आय थिंक तो एक्सपेरिमेंट तुम्हाला दरवेळी इव्हेंटला दिसतो. सो हे सुद्धा हा जर बघशील तर हे पण ना हँड पेंटेड आहे. हे सुद्धा हँड पेंट केलेलं आहे तिने आणि खरे मोर पंख तिने लावलेले आहेत. त्या तिथे न थांबता हा एक तिने बनवलेला आहे. अंजली मगर म्हणून आहे. किती दिवस लागले सगळं करण्यास? आय थिंक एक महिनाभर तिला लागलं असणार आहे ऑफकोर्स हे सगळं करायला. म्हणजे जेव्हा आम्हाला कलर कळला नव्हता तेव्हा ती वेगळ्या साडीवर करत होती आणि नंतर सगळं शिफ्ट झालं. मग नंतर कळल्यानंतर मग अरे बापरे हो का, मग ते सगळं शिफ्ट झालं, सगळंच शिफ्ट झालं. खरं तर बाप्पाचं आगमन होणार आहे, पण बाप्पांनी दोघांना यंदा मस्त गोड प्रसाद दिलाय. दोघांचं स्वतःचं घर झालेलं आहे. काय सांगा, कारण का बाप्पा नेहमी, रुपाली तुझं आणि बाप्पाचं नातं मध्ये मिलिंद सर पण बाप्पाने आधीच दोघांना प्रसाद दिलेला आहे. काय सांगा? मला असं वाटतं असा प्रसाद सगळ्यांना द्यावा. बाप्पा सगळ्यांनाच देत असतो. आमच्यावर बाप्पा कृपा करत आलेला आहे आणि ठाण्यात घर घेणं ही गरज होती, कारण अंधेरीवरनं ठाण्यात शूटला येणं शक्य होत नव्हतं. भाड्याच्या घरात राहायचं म्हणजे ना, भाड्याच्या घरात जी माणसं राहतात त्यांना त्याचे प्रॉब्लेम्स माहिती असतील. दरवर्षी भाडं वाढत जातं. बरं, दुसऱ्याच्या घरात राहतो, तिथे आपण साधं खेळा मारू शकत नाही. आणि मला असं वाटतं थोडंसं पैशाची मॅनेज केलं तर आपलं एक छोटंसं घर, आपल्या हक्काच्या घरात आपण काही करू शकतो. त्यामुळे धन्यवाद, थँक्यू सो मच. खूप वर्षांपासूनची एक धावपळ, मेहनत, म्हणजे फक्त माझीच नाही तर त्यांची सुद्धा. सो ती एक कुठेतरी एक बकेट लिस्ट मधलं एक गोष्ट टिकमार्क केली आहे मी. सो हळूहळू बकेट लिस्ट मधल्या गोष्टी येणार आहेत समोर आमच्या. होच येणार आहे. म्हणजे सगळं झालंय, आता मी कंटेंट आहे किंवा आता काहीच नकोय असं नाही, नसतं. म्हणजे कोणाचंच नसावं. ज्या दिवशी ते येतं ना, मला असं त्या दिवशी तुम्ही मेहनत करणं थांबवता. ती थांबली नाही पाहिजे. जोपर्यंत ऍटलीस्ट तुम्ही आहात या जगात आहात, तोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत तुम्ही ती मेहनत करत राहायला. 23 वर्ष यंग आहात तोपर्यंत काम करत राहायला पाहिजे.
नक्कीच. खरं तर आता आम्ही आमच्यासाठी करत असो किंवा आई बाबांसाठी करत असेल किंवा संकेतसाठी किंवा कुटुंबासाठी करत असू आपण, नंतर मग आपल्यासाठी झालं, फॅमिलीसाठी झालं, सगळं झालं, मग आपण ज्या कारणासाठी या जगात आलोय तर त्याचंही आपण देणं लागतो, मग त्याच्यासाठी करणं मग त्यासाठी मेहनत आलीच ना. सो ती करत राहायची. Nice thought. खरंच. खरं तर बरेच जण इंटरव्ह्यूसाठी आहेत, पण जाता आता असा एक प्रश्न, बाप्पाचा खूप मोठा खजिना आहे, म्हणजे त्याच्याकडे अनेक गोष्टी आहेत. तुमच्या दोघांना त्याच्यातली एखादी गोष्ट आपल्या जवळ ठेवावीशी वाटली तर ती कोणती असेल? मला गणपती बाप्पाकडनं ज्ञान. बाप्पाचं ज्ञान घ्या. हास. ते खरंय. घेऊन जातो आपण, बाकी काय घेऊन जातो? हे जे मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत त्या इथे ठेवून जातो किंवा पुढच्या पिढीला देऊन जातो. घेऊन जातो हे ज्ञान, प्रेम आणि बस ते हवंय. मला असं वाटतं की ज्ञान म्हणाले सर ते तर खरंच अगदीच करेक्ट आहे. त्याची गरज आहे आता, आणि सगळ्यांना त्याची गरज आहे. जे काही चाललंय ते बघता ते गरज आहे. आणि मला असं वाटतं की बाप्पाचे जे मोठे कान आहेत ना, ते मला खरंच माझ्याकडे असायला हवेत. मग चांगल्या वाईट ज्या काही गोष्टी आहेत ते त्यातनं ते ऐकण्याची क्षमता, म्हणजे इतके जण आहेत पण त्यांच्यातल्या चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टी आपण हल्ली खूप रिॲक्ट करतो किंवा काय. मी सरांना थँक्स म्हणेन या 4 वर्षात, म्हणजे मी खूप काम अँड कंपोज झाले त्या बाबतीत. नाहीतर मी खूप ऍक्शनला रिॲक्ट करणारी मुलगी आहे, पण ते खूप वेगळ्या पद्धतीने वेगळं पर्स्पेक्टिव्ह मिळत असल्यामुळे मी वेगळ्या पद्धतीने गोष्टी घ्यायला लागले. तर मला असं वाटतं की बाप्पाचे ते कान आहेत ना, ते माझ्याकडे आले तर मी चांगल्या पण वाईट पण सगळ्या गोष्टी घेऊन स्वतःला त्रास होणार नाही याची काळजी घेईन. थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा मोरया. मोरया.